नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपली 2025 शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलची नोंदणी तर आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आशा करतो की आपण सर्वांनी नोंदणी केलेली आहे. परंतु आता नोंदणी तर झाली, पण याच्यानंतर काय, याच्यानंतरची काय प्रोसिजर राहते नेमके, आता पुढे काय, जाहिराती केव्हा येणार आणि नेमक्या जागा किती येणार याची कल्पना, नेमक्या जागा किती येणार त्याची कल्पना सध्या तरी कोणाला नाही. परंतु आता आपली संच मान्यता पूर्ण झालेली आहे 24-25 आणि 25-26. तर आता 25-26च्या संच मान्यतेनुसार जे काही आकडे असतील ते आपल्याला लवकरच समजतील आणि मी तुम्हाला ते आकडेसुद्धा लवकरच कळवल. परंतु आता आपण पवित्र पोर्टलची समोरची काय प्रोसेस असते ती सगळे आपण समजून घेऊ. तर नेमकं आता पुढे काय, आता आपण तर पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं, आपलं काम तिथं संपलं. आता गव्हर्मेंट काय करते, जवळपास 3 ते 4 महिन्यानं एक आपल्याला नोटिफिकेशन येते. त्याच्यावर आपल्याला द्यावं लागतं प्रेफरन्स, द्यावं लागतं. आता मागच्या वर्षी जेव्हा 2022ला टेट झाली होती, 2022ला जी टेट झाली होती ती झाली होती 22/2/2023 रोजी. आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारी 2024 उजाडला होता, म्हणजे प्रेफरन्ससाठी. आणि नोंदणी झाल्यावर जवळपास 4 महिन्यानंतर प्रेफरन्स सुरू झाले होते. तर आता आपण समजा तेच जर ट्रेंड फॉलो केला तर आता इथून पुढे समजा आपल्याला 4 महिने म्हणजे एप्रिल-मे, एक तर एप्रिलच्या शेवटी नाही तर मेच्या स्टार्टिंगला आपल्याला प्रेफरन्स सुरू होते. त्याच्यानंतर आपल्याला आता जसा रजिस्ट्रेशनला आपल्याला बराच टाईम दिला, जवळपास 1 महिन्याचा कालावधी भेटला. प्रेफरन्सला आपल्याला तेवढा कालावधी भेटत नाही. आपल्याला 4 दिवस प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी मिळतात आणि त्याच्यानंतर प्रेफरन्स लॉक करण्यासाठी मॅक्झिमम आपल्याला 2 ते 3 दिवस भेटतात. पण ते सगळं आता नेमकं जाहिराती अपलोड कधी होतील, तर आता 25-26ची संच मान्यता झाली. आता त्यानुसार आपल्याला आकडा कळेल नेमके किती पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक पद किती मंजूर आहेत. शिक्षक पद मंजूर समजल्यानंतर कार्यरत शिक्षक एकदा समजले की त्याच्यानंतर रिक्त जागा कळतील. आणि आणखीन एक मुद्दा आहे अतिरिक्त शिक्षकांचा. तर ते रिक्त जागेमधून अतिरिक्त शिक्षक भरले जातील पहिले, आणि नंतर ज्या उरलेल्या जागा त्या आपल्याला पोर्टलला येतील. तर मित्रांनो, मागच्या 2022च्या भरतीमध्ये आपण ते बघूत. आता 2022च्या भरतीमध्ये फर्स्ट राऊंडला 21,678 जागा आल्या होत्या. 21,678 जागा, आणि त्यातल्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या 16,799 इतक्या जागा होत्या. आणि मुलाखतीसह 4,879 जागा होत्या. यावर्षी पण आपल्याला बऱ्याच चांगल्या जागा येणार आहेत, कारण की आपले दादाजी भुसे साहेबांनी एक आकडा सांगितला होता आपल्याला 12,000चा. आणि आपण जर प्रत्येकानं जर पाठपुरावा केला तर मला 100% गॅरंटी की हा खूप छोटा आकडा आहे. आपण जर सगळ्यांनी प्रयत्न केला, प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजा फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला आणि आपापल्या जागेसाठी जरी प्रयत्न केला जिल्ह्यातल्या, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर जागा येतील. परंतु मित्रांनो, या जागा वाढीसाठी प्रयत्न प्रत्येकाला करावा लागेल. आता त्याच्यासाठी काय करणार, नेमक्या जागा वाढावं या गोष्टीसाठी आपण काय करायचं, तर आपल्या जिल्ह्यातली जी ZP आहे त्या ZPला आणखीन समजा एक 4 ते 5 दिवसानंतर जायचं. तिथं प्रत्येकानं RTI दाखल करायचा. आता RTI म्हणजे नेमकं काय राहते, आपण तिथं जाणार, एक RTIचा फॉर्म भेटतो, कुठं पण भेटते, कोर्टाच्या आसपास जे दुकानं राहतं तिथं तुम्ही बघितला, तिथं फॉर्म भेटून जाईल. त्याला एक 10 रुपयाचं स्टिकर चिटकवायचं. त्याच्यावर तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती त्याच्यावर लिहायची, की 1ली ते 8वी
किंवा 6वी ते 8वी तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल त्यांच्या पूर्ण रिक्त जागा, मंजूर जागा, कार्यरत जागा, ही जर माहिती तुम्ही RTIद्वारे मागितली तर ती तुम्हाला 30 दिवसाच्या आत मिळून जाईल. आणि एकदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये RTI दाखल केले तर आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये समजून जाणार आहे की ZPच्या जागा पूर्ण महाराष्ट्रात किती येणार आहे. तर आपल्याला हे एक चांगला मुद्दा आहे. आणि बाकी जर प्रायव्हेट शाळेचं बघितलं तर तुम्हाला प्रत्येक ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये जाऊन, अनुदानित संस्था, अंशतः अनुदानित संस्था, तिथं जाऊन तुम्हाला प्रत्येक संस्थेच्या जागी जाऊन तुम्हाला त्या संस्था चालकाला भेटावं लागेल, तिथलच्या मुख्याध्यापकाला तुम्हाला भेटावं लागेल. तर हे काम तर आता आपल्यालाच करावं लागेल. आपण स्वतः जितका जास्त पाठपुरावा कराल तितक्या जास्त आपल्याला जागा भेटतील. आता मी स्वतः 12 जिल्ह्यामध्ये RTI दाखल केला होता आणि माझ्याकडे पूर्ण 12 जिल्ह्यामध्ये सध्या किती जागा रिक्त आहेत, किती जागा अतिरिक्त आहेत, मावक कक्षाकडून पूर्ण तपासलेला अहवाल माझ्याजवळ सध्या 12 जिल्ह्याचा आहे. आणि आता मी लवकरच 25-26च्या संच मान्यतेनुसार किती जागा वाढल्या, किती जागा कमी झाल्या यावर मी लवकरच या येत्या 4-5 दिवसामध्ये पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात RTI मी स्वतः दाखल करणार आहे. आणि त्या प्रत्येक RTIची माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर वारंवार जसे त्याचे आपल्याला उत्तर भेटतील तशी माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे. आणि सध्या माझ्याकडे ज्या 12 जिल्ह्याची माहिती आहे त्या 12 जिल्ह्या म्हणजे लवकरच त्या 12 जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, काय त्याच्यावर एक प्रॉपर व्हिडिओ बनवून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर तुमच्या सगळ्यांना एकच नंबर विनंती की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.